नुकतंच US ने वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट जाहीर केला आहे आणि 147 देशांपैकी आपला भारताच्या 116 क्रमांक आहे. म्हणजे या बाबतीत पाकिस्तानसुद्धा आपल्या पुढे आहे. पाकिस्तानचा हॅपीनेस इंडेक्स आहे 104. म्हणजे ते लोक आपल्यापेक्षा आनंदी आहेत का? आणि नेमका हॅपीनेस इंडेक्स काढतात कसं? तर तो हॅपीनेस इंडेक्स काढतात या 6 निकषांवर. लोकांची पर कॅपिटा इन्कम किती आहे, निरोगी आयुष्य आहे का, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का, किंवा अकॉर्डिंग टू सर्वे लोकांमध्ये उदारता किंवा मदत करण्याची भावना आहे का, भ्रष्टाचार किती आहे, या सगळ्या निकषांवर देशाचा आनंदाचा स्तर हॅपीनेस इंडेक्स काढतात. आणि जर हॅपीनेस इंडेक्स इतर देशांपैकी घसरला असेल तर नक्कीच त्या देशात गरिबी, महागाई आणि बेरोजगारी वाढली. त्या देशात हिंसा, गुन्हेगारी आणि युद्धजन्य परिस्थिती वाढली. देशाची आरोग्य व्यवस्था कमकुवत होणे, महिलांवर अत्याचार होणे आणि भ्रष्टाचार वाढणे या सगळ्या गोष्टी त्या देशात वाढल्यात. त्यामुळे हॅपीनेस इंडेक्स कमी होतो. मग नेमकं आपण हॅपीनेस इंडेक्स वाढवू कसा शकतो, ह्याला पर्याय काय? इंडियन हॅपीनेस इंडेक्स वाढवायचं असेल तर देश पातळीवर रोजगाराची संधी वाढवणे, चांगला आरोग्य सेवा देणे, लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणे, कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करून लोकांना समान संधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करणे, किंवा जे काही इतर गोष्टी आहेत, जे लोकांना जे मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पुरवणे, आणि समाज पातळीवर लोकांमध्ये एकोपा वाढवणे, एकोपाची भावना निर्माण करणे, धर्म, जात, भाषा यावरून द्वेष कमी करणे, आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे. आणि हे जर केलं तर नक्कीच आपल्या देशाचा आनंदाचा स्तर हॅपीनेस इंडेक्स नक्कीच वाढू शकतो.